दाताला किंवा दाढेला लागलेली कीड, तोंडाचा घाण वास येणे, दातांचा पिवळेपणा, हिरड्यावरील सूज, दातामधून रक्त येणे अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती हा उपाय तुम्हाला 100% कामी येणार आहे। अगदी दात हलत असतील तर दात मजबूत होतील एवढा याचा फायदा आहे। एकदा नक्की करून बघा। अगदी नैसर्गिक घरगुती उपाय आहे। कोणतंही क्रीम औषध असं काहीच आपण वापरणार नाही। घरातील काही बेसिक वस्तूंचा वापर करून तुम्ही हा रिझल्ट घेऊ शकता। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर यासाठी बघा इथे मी घेतलेली आहेत पेरूची पानं। पेरूची पानं अगदी आपल्या घराच्या आजूबाजूला सहज कुठेही मिळतात आणि ती पानं 4-5 अशी घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवून काढायची, म्हणजे त्यावरती धूळ असेल तर ती निघून जाईल। आणि ही पानं पेरूची अशी वापरा की खूप जास्त म्हणजे निब्बर नको किंवा खूप ताजी देखील नको, अशी मध्यम जे असतात पानं तीच पानं घ्यायची, म्हणजे आपल्याला याचा लवकर फायदा मिळतो। त्यानंतर ही पानं थोडीशी अशी तोडायची आणि खलबत्त्यामध्ये टाकून याला थोडंसं कुटून घ्यायचं। खूप बारीक पेस्ट करण्याची गरज नाही, पण तुम्हाला जर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये करायचं असेल तर तरी तुम्ही करू शकता। आणि त्यासोबतच यामध्ये आपण असं नाही की खूप फाईन पेस्ट बनवायची आहे, खूप बारीक कुटावं लागेल, वेळ लागेल असं अजिबात नाही। त्यामुळे मी इथे खलबत्त्यामध्येच याला थोडंसं ओबडधोबड असं कुटून घेत आहे। थोडंसं याला अर्धवट कुटलं की त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत कडुलिंबाची काही पानं। कडुलिंबाची पानं बघा, फ्रेश ताजी कडुलिंबाची मी पानं घेतलेली आहेत। वाळलेली पानं असतील तर ती देखील वापरली तरी चालतात। कडुलिंबाची पानं ही आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही सहज मिळतात। त्याला देखील अगोदर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, कोरडं केलं आणि त्यानंतर ही कडुलिंबाची पानं आपल्याला या खलबत्त्याला पेरूच्या पानांसोबतच कुटायची आहेत, म्हणजे याची देखील आपल्याला पेस्ट करायची आहे। याला देखील आपल्याला ओबडधोबड असं कुटून घ्यायचं आहे। कडुलिंबाची पानं जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, कडुलिंब एक औषधी वनस्पती आहे आणि खूपच जास्त बेनिफिशियल आहे। त्यामुळे याला नक्की वापरायचं। आणि ओबडधोबड थोडं कुटत असतानाच त्यामध्ये हे चांगलं कुटल्या जावं म्हणून यामध्ये मी मीठ टाकत आहे, नाहीतरी मीठ आपल्याला नंतर वापरायचंच आहे। त्यामुळे मी अगोदरच थोडंसं मीठ यामध्ये टाकलेलं आहे। छोटा अर्धा चमचा मी मीठ यामध्ये टाकून चांगलं याला कुटून घेत आहे। तर जसं की आता तुम्ही बघू शकता हे थोडंफार असं बारीक झाल्यासारखं वाटत आहे, पण थोडेसे पार्ट अजूनचे मोठे आहेत, तर त्यामुळे मी याला अजून थोडंसं बारीक असं कुटून घेणार आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर आता बघू शकता याला मी चांगला असं कुटलेलं आहे। आपल्याला एका वाटीमध्ये हे काढायचं आहे। यामध्ये असा बराच रस आहे, ज्यूस आहे, तर तोच आपल्याला हवा आहे। त्यासाठी काय करायचं तर याला ना थोडंसं असं म्हणजे आपल्या चिमटीत पकडायचं बोटांच्या, किंवा तुम्ही याला चाळणीवरती गाळणीवरती घेऊन देखील याला थोडासा याचा रस काढू शकता। पण यामध्ये ना बघा मी अशा प्रकारे याला थोडंसं दाबून याचा रस काढत आहे। खूप कमी निघत असेल तरी चालतं आणि असा निघाला तरी चालतं। अगदी यामध्ये जर फक्त 4-5 थेंबच रस निघत असेल तर थोडंसं आपल्याला अर्धा चमचा यामध्ये पाणी टाकायचं त्या पानांवरती आणि नंतर पिळून घ्यायचं, म्हणजे याचा पूर्ण रस असा आपल्याला निघतो। आणि आता बघू शकता 1 चमचाभर रस या पेरूच्या पानाचा आणि कडुलिंबाच्या पानांचा मी काढलेला आहे। त्यानंतर काय करायचं तर बघा इथे आपल्याला लागणार आहेत म्हणजे कापूर जे आहे ना ते अगोदरच पावडर बारीक करून ठेवलेला आहे। त्यामुळे अगदी चिमूटभर पावडर केलेला कापूर मी वापरत आहे। कापूरची वडी असेल तर अर्धी वडी बारीक करा, त्यामधील चिमूटभर घेतली तरी चालतं अशा प्रकारे। आणि कापूर आपल्या दातांना ना खूप फायदेशीर ठरतो, तुम्ही जर याला योग्य पद्धतीने वापरलं तर। आणि तुमच्या दाताला जर कीड किंवा दाढेला कीड असेल ना, त्रास होत असेल, दुखत असेल ना, तर नक्की कापूर वापरा। कापूर यामध्ये टाकून चांगला व्यवस्थित आता मी मिक्स केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा। खायचा सोडा बघा बऱ्याच वेळा काय होतं ना, बेकिंग पावडर आणि इनोमध्ये आपण कन्फ्यूज होतो। तर बेकिंग पावडर आणि इनो आपल्याला वापरायचं नाही, खायचा सोडाच आपल्याला इथे वापरायचा आहे। तर अगदी चिमूटभर खायचा सोडा यामध्ये टाकायचा आणि चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे खायचा सोडा म्हणा कापूर म्हणा यामध्ये चांगला विरघळला गेला पाहिजे, मिक्स झाला पाहिजे। आणि त्यासोबतच ना आता हे जे मिश्रण आहे कमी जास्त तुमच्या सोयीनुसार गरजेनुसार तुम्ही कमी जास्त बनवू शकता। तर मी इथे 4 पानं घेतले, तर त्यापेक्षा तुम्ही जास्त पानं घेऊ शकता पेरूची कडुलिंबाची, त्यानुसार हे जास्त बनेल। यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे लवंग। लवंग इथे बघा आपल्याला एकच लवंग लागणार आहे, पण एक लवंग घ्या, पण योग्य ती लवंग घ्या, म्हणजे असं नको व्हायला की लवंगची फक्त खालची काडी घेतली किंवा त्याचा काही वासच येत नाही, खूप दिवसांनी घरामध्ये पडून आहे ती तुम्ही वापरत असाल तर अजिबात त्याचा फायदा होत नाही। लवंग आपल्या दातासाठी मेन इन्ग्रेडियंट आहे, जर योग्य पद्धतीने वापरलं ना तर मोठ्या मोठ्या दातांसंबंधित समस्या तुमच्या दूर होऊ शकतात। तर यासाठी ना लवंग घ्यायची, त्याच्यावरती असं पिवळसर फुल असलेली लवंग घ्यायची, डॉट असतो बघा असं थोडंसं,
ती लवंग घ्यायची आणि ती आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करायची आहे, जी की मी अगोदरच लवंग बारीक करून घेतलेली आहे। जेवढी होईल तेवढी बारीक करायची आणि त्यानंतर या मिश्रणामध्ये ही लवंग पावडर आपल्याला टाकायची आहे। लवंग पावडर टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करायचं। यामध्ये ही लवंगची पावडर पूर्णपणे विरघळली पाहिजे। थोडे थोडे मोठे पार्ट असतील तर ते तरंगतात वरी राहतात, काही हरकत नाही, पण शक्यतो जेवढं होईल तेवढं याला चांगलं मिक्स करायचं। 2 मिनिट याला रेस्टसाठी ठेवायचं, म्हणजे यामध्ये टाकलेल्या सर्व वस्तू ज्या आहेत ना ते यामध्ये अशा मुरल्या जातात आणि आपल्याला याचे पुरेपूर असे फायदे मिळतात। यानंतर बघा आता याला कसं वापरायचं, 2 पद्धती आहेत याला वापरण्याच्या। दोन्ही पद्धती शेअर करणार आहे। दोन्ही खूप सोप्या आहेत आणि दोन्ही म्हणजे वेगवेगळ्या समस्यावर काम करतात, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर यासाठी आपल्याला कापूस घ्यायचा आहे। कापसाचे 2 गोळे मी तयार केले। आता किती दाट किंवा दाढ कडलेली आहे, किती समस्या आहे त्यानुसार तुम्ही कापसाचे गोळे तयार करायचे आणि छोटे मोठे अगदी तुमच्यानुसार ते आपल्याला या लिक्विडमध्ये टाकून असे डिप करायचे आहेत। त्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे, जसं की आता मी करत आहे। एक्स्ट्रा जे लिक्विड असेल तर ते काढून टाकायचं। खूप असं कोरडं नाही करायचं कापसांच्या गोळ्यांना, पण जे खूप जास्त एक्स्ट्रा असं लिक्विड असेल जे की गळत आहे तर ते आपल्याला थोडंसं काढून टाकायचं आहे। पिळून त्याला काढलं तरी चालतं। यानंतर ना आता आपल्याला इथे लागणार आहे टूथपेस्ट। टूथपेस्ट शिवाय देखील तुम्ही याला वापरू शकता, पण जर लहान मुलं बघा काही असं वेगळं घेत नाहीत, कडुलिंब आहे थोडंसं कडवरसर असा कडवटपणा यामध्ये येऊ शकतो, त्यामुळे मुलं असं वापरणार नाहीत किंवा आपल्यालाही नको वाटतं बऱ्याच वेळा। तर त्यासाठी ना यामध्ये टूथपेस्ट टाकायची। कोणत्याही ब्रँडची रेग्युलर जी तुम्ही वापरता ती टूथपेस्ट यामध्ये टाका। याला चांगलं मिक्स करून घ्या आणि टूथपेस्ट टाकण्या अगोदर हे लिक्विड थोडंसं साईडला काढून जर घेतलं तर अजून एका पद्धतीने वापरू शकता। ती म्हणजे की कोमट पाणी करायचं। कोमट पाण्यामध्ये हे लिक्विड थोडंसं टाकायचं आणि त्या पाण्याने गुळण्या करायच्या। तुम्हाला खूप असा चांगला रिझल्ट मिळतो, त्याने देखील खूप असं म्हणजे लवकर रिझल्ट मिळतो, आराम पडतो। आणि जर तो गुळण्या करायच्या नसतील तर बाकी सर्व लिक्विडमध्ये तुम्ही असं टूथपेस्ट टाकायचं आणि त्यानंतर ब्रशवरती हे टूथपेस्ट म्हणजे पूर्ण लिक्विड जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे। आता बघा ब्रश तुम्ही जर 2 वेळा करत असाल तर तुम्हाला ना खूप चांगली सवय आहे आणि 2 वेळा ब्रश करत नसाल तर तुम्हाला आता प्रॉब्लेम नसतील दातांसंबंधित तर भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येणारच येणार, कारण की 2 टाइम ब्रश करणं खूप गरजेचं आहे। रात्री आपण झोपण्या अगोदर ब्रश करत नाही, त्यामुळे काय होतं दातामध्ये अन्नपदार्थ अडकतात, ते सडतात आणि त्यामुळे तिथे बॅक्टेरिया तयार होतात आणि दात हळूहळू पडायला लागतात, हिरड्यावर सूज येते, अशी समस्या अजूनच वाढत जातात आणि खूप जास्त ओरल प्रॉब्लेम दिसून येतात। तर 2 टाइम ब्रश करा आणि या लिक्विडने तुम्हाला ना जसं महिन्यातून 1 वेळा म्हणा, 2 महिन्यातून 1 वेळा जरी तुम्ही ब्रश केला किंवा ते हे आपण कापसाचा गोळा काडीपिटीच्या काडीवरती लावलेला आहे वापरण्यासाठी, तर तसं जर तुम्ही ते केलं ना तर तुम्हाला बघा कधीच भविष्यात प्रॉब्लेम येणार नाहीत आणि जे प्रॉब्लेम आहेत ते देखील निघून जातात। आणि ह्या टूथपेस्टचा वापर करून अगदी ब्रश बघा रेग्युलर ब्रश करण्याची सवय देखील आपली सोपी असली पाहिजे आणि म्हणजे सोपी म्हणण्यापेक्षा आपली ती सवय योग्य असली पाहिजे। चुकीच्या पद्धतीने ब्रश केला दात पूर्ण स्वच्छ होत नाही, त्यामुळे योग्य पद्धतीने ब्रश करा, दात पूर्ण स्वच्छ होतात आणि त्यामुळे काय होतं दात स्वच्छ झाले की ते बॅक्टेरिया निघून जातात आणि पिवळेपणा असेल म्हणा किंवा काही इतर प्रॉब्लेम असतील ते देखील दूर होतात। दात अगदी वय नाही पण गळायला लागतात, हलायला लागतात, तर त्याचं मेन कारण म्हणजे हिरड्यामध्ये इन्फेक्शन आहे, त्यामुळे हिरड्या लूज पडतात, रक्त निघतं आणि त्यामुळे अजूनच प्रॉब्लेम होतो। आणि बघा हा कापसाचा गोळा ओला केला होता लिक्विडने, ते लिक्विड थोडंसं या ठिकाणी लावायचं किंवा हा कापसाचा गोळा 5 मिनिट दाताखाली धरून ठेवायचा। खूप आराम मिळतो। काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओ आवडला असेल शेअर करा।